नमस्कार मित्रांनो, आताच बुलढाणा जिल्ह्याचं पीक विमा वाटप आजपासून सुरुवात झालेली आहे। त्यानंतर हळूहळू सर्व जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, पीक विम्याची वाटप सुरू होणार आहे। थोडासा दिलासादायक शेतकऱ्याला ही बाब आहे की जो स्थगित पीक विमा आहे, ज्यांचा काही स्थगित पीक विमा राहिलेला आहे, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, पीक विमा तात्काळ मिळणार आहे। त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यापासून काय झालेले आहे, याची सुरुवात झालेली आहे। आणि आता जवळपास सर्वच जिल्ह्याचं काय होणार आहे, ज्यांचा थकीत पीक विमा असेल 2022, 23, 24 ज्यांना काही भेटलेला आहे, ज्यांचा काही राहिलेला आहे, काहींनी क्लेम केल्या असतील, काहींनी केल्या नसतील, त्या सर्वांना काय झालेलं आहे, त्यांचा काय ज्यांचा पेंटिंग पीक विमा आहे, अशांचा पीक विमा काय होणार आहे, हळूहळू पडायला लागलेला आहे। त्यानंतर बुलढाण्याचा झाल्यानंतर त्या दुसरा मग आपलं यवतमाळचा सुद्धा काय होणार आहे, काही थोड्या दिवसामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये पीक विमा पडणार आहे। त्यानंतर मग धाराशिवचा असेल, असं काय व्हायचं, जे शेतकऱ्यांचा पीक विमा पेंटिंग आहे, राहिलेला आहे, त्यांना मिळालेला नाही आणि आपल्या शेजारच्या शेतकऱ्याला तो पीक विमा काय झालेला आहे, भेटलेला आहे। अशा शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे की त्यांना काय होणार आहे, आता सध्या तर बुलढाण्याचं चालू आहे, त्यानंतर मग आता त्याच्यानंतर असे एक जिल्हा हे 8 ते 10 दिवसामध्ये काय होणार आहे, तुमचा जो मंजूर झालेला पीक विमा आहे, तुमच्या खात्यावर वर्ग केलेला नाही, तो पीक विमा आलेला नाही, तो पीक विमा मग ते 2022चा असेल, खरीप असेल किंवा रब्बी असेल, तुम्ही तर सर्व काही केलेलं आहे, पीक विमा भरलेला आहे, त्याच्यानंतर त्याची तक्रार केलेली आहे, ही पीक पाणीही केलेली आहे, तरीही आला नाही, असा स्थगित पीक विमा आहे। त्यांची काय झालेली आहे, स्थगित पीक विम्याची सुरुवात आता झालेली आहे। शासनाकडे म्हणजे कंपनीकडे जो निधी होता, शासनाने वर्ग केलेला होता, त्या कंपनीच्या दीर्घाईमुळे काय झालेला होता, शेतकऱ्याला तो मिळालेला नव्हता। पण आता काय केलेलं आहे, शासनाने आदेश दिलेले आहेत की तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा पीक विमा काय करायचा आहे, वर्ग करायचा आहे। त्यामुळं काय केलेलं आहे, कंपनीने एक जिल्ह्यावाईज काय केलेलं आहे, स्थगित पीक विमा ज्यांचा असेल त्यांचं काय झालेलं आहे, द्यायला चालू केलेलं आहे। मग इकडं वर्धा असेल, यवतमाळ असेल, त्यानंतर इकडं धाराशिव असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, बीड असेल, असे जेवढे जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्याचा स्थगित पीक विमा आहे, त्यांना काय व्हायला लागलेलं आहे, भेटायला लागलेलं आहे। म्हणजे ते काय करायला लागले आहे, कंपन्या त्या शासनाने आदेश दिलेला आहे की राहिलेल्या सर्व शेतकऱ्याचा काय करायचं आहे, पीक विमा द्यायचा आहे। स्थगित जेवढा पीक विमा राहिला आहे, त्या शेतकऱ्याचं काय करायचं आहे, तत्काळ पीक विम्याचं वाटप करायचं आहे। ह्यासाठी शासनाने काय केलेलं आहे, असं काय कंपनीला निर्गमित केलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे। आणि मग आता बुलढाण्यापासून सुरुवात झालेली आहे, तर हळूहळू आपल्याला सुद्धा काय होणार आहे, आपला जो थकीत पीक विमा जो राहिलेला आहे, 2022चा असेल, खरीप रब्बी, त्यानंतर 23चा असेल, तो मग खरीप असेल किंवा रब्बी असेल, 24चा असेल, खरीप रब्बी असेल, मग तुम्ही सर्वांनी तर आपण तर म्हणतो, शेतकरी म्हणतात की आम्ही सर्व काही गोष्टी केलेल्या आहे, पीक विमा भरलेला आहे, पीक पाणी केलेली आहे, तक्रार केलेली आहे, पंचनामाही केलेला आहे, तरीही आम्हाला पीक विमा आला नाही। हा पीक विमा थकीत आहे। थकीत पीक विमा काय झालेला आहे, मिळायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद। सर्वांनाच काय होणार आहे, हा पीक विमा येणार आहे, मिळणार आहे, काळजी करायची गरज नाही शेतकऱ्यांनी। अभिनंदन।